त्याचबरोबर उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि साधक म्हणून समोर बसलेले सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी घ्या. अंतर्जनीला स्पर्श केलेला. तर मी पुढं म्हणेन आपल्या वेदातील संघटन सूक्त जे आहे त्या संघटन सूक्तातील त्याचं उच्चारण पहिल्या प्रथम करून आपल्याला या कार्यक्रमाचा आरंभ करायचा आहे. संघचत्वं संमोदत्वं सम्मोहनांसि जानता देवा भागं यथा पूर्वे संजानना उपासते संजानना उपासते तर याप्रमाणे आमची दिशा एक, आमचा विचार एक, आमचा मार्ग एक, अशा प्रकारचं आमचं संघटन, आमचं ध्येय एक. या चालनलाच लुजनिंग एक्सरसाइज असं म्हटलं जातं. पाठीमागे शेवटपर्यंत ऐकू येते ना? छान. तर लुजनिंग एक्सरसाइजेस मध्ये आपल्या ग्रीवा चालन, स्कंद चालन, कटी चालन, घुटना चालन या चालनामुळं, चालन क्रियेचा सराव केल्यामुळं आपल्या अवयवांना अतिशय सक्षम ठेवता येतं. आखडन किंवा जखडन होत नाही. म्हणून त्यासाठी साधारणतः 2-3 इंचाचा अंतर पायामध्ये घेऊन हात कमरेच्या बाजूला, याला समस्थिती असं म्हटलं जातं. समस्थिती, त्याला वृक्षासनही म्हणतात. पण समस्थितीमध्ये उभं राहून हात कमरेवर घ्यायचे. सगळ्यांनी हात कमरेवर घ्यायचे. श्वास सोडत 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 मानेला समोर घ्यायचं. श्वास घेत घेत मागं घ्यायचं. मागं जेवढं घेता येईल तेवढं घ्यायचं. परत एकदा श्वास सोडत सोडत समोर घेत 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 मागं. आराम से. याला फॉरवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग. समोर हालचाल, पाठीमागं हालचाल. याच्यानंतर साइड बेंडिंग, उजव्या बाजूला हात कमरेवर, कान खांद्याला लावण्याचा प्रयत्न, पण खांदा उचलायचा नाही. आराम से. आता डाव्या बाजूला श्वास सोडत सोडत आराम से. उजव्या बाजूला आराम से. डाव्या बाजूला जेवढं वाकवता येईल तेवढं वाकवायचं. मानेची हालचाल सहज करता येते. आराम से. आता नेक ट्विस्टिंग, मानेला पिळायचं उजव्या बाजूला, हनवटी खांद्याच्या रेषेत सर. आराम. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. डाव्या बाजूला आराम से. परत एकदा उजव्या बाजूला आराम. डाव्या बाजूला आराम से. यानंतर रोटेशन. पहिल्या प्रथम घटाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे सरळ उभं टाकून डावीकडे श्वास बाहेर, माग श्वास आत, बाहेर. 3, 4 आणि 5. आता उलट दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. हे झालं ग्रीवा चालन आपल्या मानेसाठी. ते तुम्ही सहज जरी केलं तरी तुमची मान, कधी कधी अभ्यास करत असताना सारखं समोर पाहून मान
मान आग होते मास काम त्याच्यामुळे सहन आहे असं कुठं जरी केलं तर त्याच्यामुळे आपल्याला मानेच्या नंतर स्कंद चालन खांद्याला म्हणतो आपण तर या नमस्तीमध्ये उभे टाका सगळे जण आता कमरेवरला हात खाली का समस्थितीमध्ये उभं टाकून आपण मानव हात मांडीच्या जवळ जमिनीला समांतर हात घ्यायचे आणि वर घेऊन खांद्याला लागू द्यायचे नाही पण पंजे बाहेर ठेवायचे म्हणजे हाताला पिळल्यामुळं हाताला खूप चांगल्या प्रकारे व्यायाम मिळतो अंतर सारखा ठेवायचा असं करायचं सारखा पण कानाला स्पर्श नाही आणि परत एकदा करू 1 2 3 आणि याच्यानंतर पुन्हा म्हणून 3 आणि समोरून कोपर स्पर्श करत 1 2 3 4 आणि 5 त्याच्यानंतर उलट दिशेने आता 1 2 3 4 आणि हे झालं स्कंद चालन चालन क्रियेमध्ये पुढची क्रिया आहे कटीचालन एक तर हाताला उजव्या बाजूला एवढं जातायला असं आणते दुसरे गुडघेदुखीचा त्रास आजकाल वाढायला लागलेला म्हणून त्याप्रमाणे 2 परत एकदा 3